ओके, परत एकदा आपण हे मी री एंटर करते. इज इक्वल टू इफ लॉजिकल टेस्टमध्ये पहिल्यांदा आपण कंपॅरिझन लिहिणार आहोत. इफ सेल्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट व्हॅल्यू, कॉमा पुढे व्हॅल्यू इफ ट्रू म्हणजे असेल तर काय, कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स म्हणजे नसेल तर काय. समजा सेल्स जास्ती असेल तर कमिशन आहे 10%, माफ करा मला, कमिशन आहे 10%, सॉरी, तर 10% कशाच्या, तर सेल्स व्हॅल्यूच्या. ओके, कॉमा नसेल तर काय, नसेल तर कमिशन आहे 5%, 5% कशाच्या, तर परत सेल्स व्हॅल्यूच्या. ओके, त्यामुळे ॲलनला कमिशन मिळणार आहे फक्त 50, म्हणजे 5% 1000च्या, कारण त्याने त्याचं टार्गेट अचीव केलेलं नाही आहे. आणि मग मी ह्याला ड्रॅग करीन. उदाहरणार्थ सगळ्यात जास्त कमिशन बॉबला मिळत आहे, कारण बॉबचा सेल्स हा जास्ती आहे, टार्गेटपेक्षा जास्ती आहे. आता समजा हाच फॉर्म्युला मी जर अशा पद्धतीने लिहिला, इक्वल्स टू इफ, नॉर्मली इथे काय चुका होतात ते आपण बघूयात. जर आपण वारंवार ह्या गोष्टी वापरत नसू तर काय काय गोष्टी होऊ शकतात. मी सेल्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट असं जर लिहिलं आणि व्हॅल्यू इफ ट्रू, सपोज इफ आय राईट इनटू डबल इन्व्हर्टेड कॉमा 10% ऑफ C26, otherwise 5% ऑफ C26. आता ही जी व्हॅल्यू इफ ट्रू किंवा व्हॅल्यू इफ फॉल्स या दोन्ही गोष्टी तुम्ही जर बघितल्या तिथे, तर मी ह्या डबल कोट्समध्ये टाकल्या, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकल्यात, राईट. जरी त्या व्हॅल्यूज टेक्स्ट नसल्या तरी हा डबल इन्व्हर्टेड कॉमा ह्या दोन व्हॅल्यूजला टेक्स्ट म्हणून ट्रीट करेल आणि तुमचं उत्तर असं येईल. ते कॅल्क्युलेट होणार नाही. कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे असतील तर त्यावेळेस मी ह्या फॉर्म्युल्यात हे डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकणार नाही, कारण ॲज वी डिस्कस डबल इन्व्हर्टेड कॉमा आपण हे फक्त टेक्स्ट व्हॅल्यूजला टाकणार आहोत. ओके, जसे आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं अचीव्ड आणि नॉट अचीव्ड. अचीव्ड आणि नॉट अचीव्ड हे जे मी लिहिलं होतं, बोथ वेअर द टेक्स्ट व्हॅल्यूज, राईट. इथे जर मी हे डबल कोट्स काढलेत तर मात्र हा फॉर्म्युला वर्कआउट होईल. ओके, आय होप दिस विल बी सफिशियंट तुम्हाला, की डबल कोट्स हे टेक्स्टसाठीच वापरले जातात, राईट. पुढल्या एक्झाम्पलसाठी मी परत मार्कशीटवर इथे येते. ओके, ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघूयात की इथे पहिल्या कॉलममध्ये नावं दिलेली आहेत विद्यार्थ्यांची. त्यांचे 3 विषय दिलेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. इथे मी टोटल मार्क्स काढलेत, ॲव्हरेज आहे आणि ह्या ॲव्हरेजच्या बेस्ड व्हॅल्यू, म्हणजे जर ॲव्हरेजची व्हॅल्यू ही 50च्या वर असेल तर पास, नसेल तर फेल. ह्या पद्धतीप्रमाणे पास फेलचे रिझल्ट्स आपण काढले. ओके, आणि जर तुम्ही पाहिलं की ॲक्च्युअल रिझल्टचं काम असं होत नाही. ॲक्च्युअल रिझल्टच्या कामामध्ये फिजिक्सचे इंडिव्हिज्युअल मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स आणि बायोलॉजीचे मार्क्स, या तीनही विषयांचे मार्क्स समजा 50च्या वर असतील तरच तो विद्यार्थी पास होतो. ओके, तर मग ह्या एक्झाम्पलमध्ये आपण जर पहिला स्टुडंट पाहिला सचिन, तर सचिनला 45 मार्क्स फिजिक्समध्ये आहे, तरी तो इथे पास झालेला आहे. तर हे उदाहरण मी फक्त तुमच्या एक्झाम्पलसाठी घेतलेलं होतं, राईट. सो दिस इज ओनली इफ, राईट. फक्त इफ फंक्शन क्लिअर होण्यासाठी आपण घेतलं होतं. आणि ह्या हे इफ फंक्शन वापरताना आपण जर बघितलं की किती तुलना आपण इथे केल्या ह्या इफमध्ये, तर मी इथे लिहिते, इथे मी सिंगल कंपॅरिझन केलं आहे, फक्त एकच तुलना मी केली आहे. ओके, आणि जे मी आत्ताचं लेटेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की फिजिक्सचे मार्क्सही 50च्या वर असायला हवेत, म्हणजे हेही चेक करायचे आहेत आपल्याला.
हेही चेक करायचे की हेही 50च्या वर असायला हवेत आणि हेही चेक करायचे की हेही 50च्या वर असायला हवेत. ओके, सो आय होप मी काय हाच डेटा मी दुसरीकडे घेते म्हणजे तुम्हाला तो दाटीत नको डिस्प्ले व्हायला. ओके, सो आपल्याला चेक करायचे की हे मार्क्सही 50च्या वर पाहिजेत, हेही 50च्या वर पाहिजेत, हेही 50च्या वर पाहिजेत आणि तिघं जेव्हा 50च्या वर असतील तेव्हा मला रिझल्ट हा पास करायचा आहे. ओके, सो एक नवीन फंक्शन मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते. हे नवीन फंक्शन आहे अँड फंक्शन. तुम्ही बोलतानाच मी जे बोलते त्याकडे जरी लक्ष दिलं की फिजिक्सचे मार्क्स 50च्या वर हवेत आणि केमिस्ट्रीचे मार्क्स 50च्या वर हवेत आणि बायोलॉजीचे मार्क्स 50च्या वर हवेत, दॅट मीन्स व्हॉट, ह्या ज्या 3 कंपॅरिझन्स मी तुम्हाला सांगते ह्या तिन्ही कंपॅरिझन्स ट्रू हव्या आहेत. ओके, सो अँड फंक्शन जर आपण बघितलं तर लॉजिकल 1, लॉजिकल 2 आणि पुढे ऑनवर्ड्स असं लिहिलंय, पण ह्याला लिमिट आहे. तुम्ही अँडमध्ये 30 कंपॅरिझन्स एका वेळेस करू शकता, जास्तीत जास्त 30 कंपॅरिझन आणि कमीत कमी 2 आपण करू शकतो, राईट. सो पहिली कंपॅरिझन आपण लिहूया की फिजिक्सचे मार्क्स हे 50च्या वर असायला हवेत, ही पहिली कंपॅरिझन, कॉमा. दुसरी कंपॅरिझन लिहूया, केमिस्ट्रीचे मार्क्स हे 50च्या वर हवेत, कॉमा. तिसरी कंपॅरिझन, बायोलॉजीचे मार्क्स हे 50च्या वर हवेत. ओके, जेव्हा पहिली कंपॅरिझन ट्रू येईल, B2 ग्रेटर दॅन 50, म्हणजे फिजिक्सचे मार्क्स 50च्या वर हवे असतील आणि हे ट्रू येईल आणि केमिस्ट्रीचे पण हे पण ट्रू असेल आणि हेही ट्रू असेल, तेव्हा ह्या पूर्ण फंक्शनचा रिझल्ट आपल्याला ट्रू येईल. पण आता सचिनच्या मार्कांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फिजिक्सचे मार्क्स हे किती आहेत, 45. 45 ग्रेटर दॅन 50 याचा रिझल्ट आपल्याला फॉल्स मिळेल. ओके, त्यामुळे या सबंध अँड फंक्शनचा रिझल्ट आपल्याला फॉल्स मिळेल, राईट. जेव्हा अँडमध्ये घातलेल्या सर्व कंडिशन्सचा रिझल्ट ट्रू येतो तेव्हा अँड फंक्शनचा पण रिझल्ट आपल्याला ट्रू मिळतो. आणि इथे जर तुम्ही पाहिलं उदाहरणार्थ हा दुसरा स्टुडंट पहा, विनोदचे मार्क्स किती आहेत, 78, 65, 75. तीनही मार्क्स हे 50च्या वर आहेत, म्हणून इथे आपल्याला रिझल्ट ट्रू मिळतोय. ओके, तसाच अजून कुठला विद्यार्थी आहे तर विशाल दिसेल इथे, 89, 65 आणि 61. ऑल 3 व्हॅल्यूज आर अबोव 50, दॅट्स वाय इट इज डिस्प्लेइंग हिअर ट्रू. ओके, फॉल्स म्हणजे कुठली तरी एक व्हॅल्यू किंवा एकापेक्षा जास्त व्हॅल्यू ह्या 50 पेक्षा कमी असतील, राईट. अँड फंक्शनचा वापर आपण पाहिला. अँड फंक्शन काय करतंय की फक्त ट्रू आणि फॉल्स असा रिझल्ट आपल्याला देतोय. ह्या साईडला मी इथे दोन्ही फंक्शन्सचे सिंटॅक्स लिहिते. उदाहरणार्थ इफचा सिंटॅक्स काय आहे तर आपण मगाशी पाहिला, इफ पहिल्यांदा कंपॅरिझन ती लॉजिकल टेस्टने आपण करतो, नंतर ही जर व्हॅल्यू कंपॅरिझनची ट्रू असेल तर व्हॅल्यू इफ ट्रू, कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स. हे इफचा हा सिंटॅक्स आहे आणि मी इथे अँडचा सिंटॅक्स लिहिते, लॉजिकल 1, कॉमा लॉजिकल 2, कॉमा ऑनवर्ड्स. ओके, यात जर तुम्ही पाहिलं तर इफमध्ये जर आपण पाहिलं तर किती लॉजिकल टेस्ट आपण एंटर करू शकतोय तर एकच आहे आणि अँडमध्ये आपण किती लॉजिकल टेस्ट एंटर करू शकतोय तर एकापेक्षा जास्त टेस्ट आपण अँडमध्ये टाकू शकतोय. अँड सारखंच दुसरं अजून एक फंक्शन आहे ते पण म्हणजे ऑर. ऑरचा पण सिंटॅक्स हा अँड सारखाच आहे, हा पण लॉजिकल 1, कॉमा लॉजिकल 2,
असाच सिंटॅक्स आहे. ओके, राईट. इफ मध्ये आपण किती टेस्ट टाकू शकतोय तर एकच टेस्ट आहे. अँड ऑर मध्ये आपण किती टाकू शकतोय तर एकापेक्षा जास्त. अँड मी केव्हा वापरणार आहे, जेव्हा अँडच्या आतमध्ये लिहिलेल्या सर्व कंडिशन्स मला ट्रू हव्या असतील तेव्हा अँडचा वापर करीन. अँड ऑर ह्या फंक्शन्सचा तुम्ही अगदी शब्दशः अर्थ घ्या. उदाहरणार्थ कुणीतरी बोलवलंय, 2 जणांना बोलवलंय, ह्यांना आणि त्यांना बोलवलंय असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा दोघांचं दोघं बाहेर जातील किंवा दोघांचं दोघं जी काय प्रोसेस आहे ती पूर्ण करतील. किंवा असा जर निरोप आला की ह्यांना किंवा त्यांना बोलवलंय तर दोघांपैकी एक जातील. तेच ऑर मध्ये आपण अप्लाय करूयात. ऑरच्या आतमध्ये ब्रॅकेट्समध्ये तुम्ही ज्या कंडिशन्स लिहिणार आहात त्यातली कुठलीही एक ट्रू असली तरीही चालणार आहे. दॅट मीन्स ऑर. ओके. अँड मध्ये ज्या ज्या काय आपण लिहिणार आहोत त्या सर्वच्या सर्व ट्रू असायला हव्यात. उदाहरणार्थ मी जे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या तीनही विषयात 50च्या वर मार्क्स हवेत मग पास, मग त्यावेळेस मी अँड वापरीन. मी जर असं म्हणले की ॲव्हरेज हा 70च्या वर असायला हवा आहे किंवा त्यांची टोटल 180च्या वर असली तरी चालेल, दोघांपैकी एक जर मला ट्रू हवं असेल तर मी त्यावेळेस ऑरचा वापर करेन. किंवा अजून एक उदाहरण आपण घेणार आहोत पुढे. व्हिसा किंवा डेबिट कार्डने पेमेंट केलेलं असेल तर मग मी त्याला 5% डिस्काउंट देणार आहे. व्हिसा किंवा डेबिट दोघांपैकी एक हवंय म्हणून मग मी तिथे ऑरचा वापर करेन. किंवा मी असा जर मुद्दा असेल की सेक्शन ए मध्ये जी मुलं असणार आहेत त्यांची टोटल पण 200च्या वर असायला हवी आहे आणि त्यांचा ॲव्हरेज पण काहीतरी एक मेन्शन केलेला असायला हवा आहे. मग दोन्ही कंडिशन हव्या असतील तर अँड. ज्या गिवन कंडिशनपैकी एकही ट्रू हवी असेल तर आपण ऑरचा वापर करूया. ओके. पण आता अँड आणि ऑर फंक्शन्स जर आपण वापरली, फक्त अँड ऑरचा जर वापर केला तर अँड आणि ऑरचा रिझल्ट आपल्याला ट्रू किंवा फॉल्स येतोय. मग ह्याचा वापर केव्हा आणि कसा करावा? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्टिपल लॉजिकल टेस्ट असतील तेव्हा, एकापेक्षा जास्त टेस्ट असतील तेव्हा. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मल्टिपल कंपॅरिझन्स असतील तेव्हा. ओके. दुसरं, मल्टिपल कंपॅरिझन्स मध्ये सर्वच्या सर्व कंडिशन्स ट्रू हव्या असतील तर मग मी अँड वापरीन आणि सगळ्यांपैकी एक ट्रू हवी असेल तरी चालणार असेल तर मग मी ऑरचा वापर करीन. पण अँड ऑर ह्या दोन्ही कंडिशन, दोन्ही फंक्शन्स जर मला ट्रू आणि फॉल्स असाच रिझल्ट देत असतील तर मला नुसतं अँड ऑर वापरून चालणार नाहीये. मला पास आणि फेल असे रिझल्ट प्रिंट करायचे. ओके. सो इफ फंक्शनमध्ये ही जी लॉजिकल टेस्ट ऑप्शन तुम्हाला इथे दिसतोय, या लॉजिकल टेस्टमध्ये मी अँड किंवा ऑर फंक्शनचा वापर करीन. म्हणजे मला व्हॅल्यू विथ ट्रू आणि व्हॅल्यू विथ फॉल्स या दोन्ही गोष्टी आपसूक मिळतील. उदाहरणार्थ आपण आता इथे आपलं जे आधीचं एक्झाम्पल होतं की सर्वचे सर्व विषय ऑल सब्जेक्ट शुड बी अबव 50 देन पास. ओके. असं जर असेल तर काय ते आपण इथे बघूयात. सो इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन. सो लॉजिकल टेस्ट एंटर करताना मी पहिल्यांदा विचार केला की किती टेस्ट आहेत, एकापेक्षा जास्त आहेत का. एकापेक्षा जास्त असतील तर मग मी इथे लॉजिकल टेस्टच्या आतमध्ये अँड किंवा ऑर फंक्शनचा वापर करेन. ओके. येस, मला चेक करायचं आहे की फिजिक्सचेही मार्क्स 50च्या वर आहेत का, केमिस्ट्रीचेही मार्क्स 50च्या वर आहेत का, बायोलॉजीचेही मार्क्स 50च्या वर आहेत का. तिन्हीच्या तिन्ही व्हॅल्यू जेव्हा ट्रू येतील तेव्हा मला पास रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे. तिन्हीच्या तिन्ही म्हणजे ऑल कंडिशन्स ट्रू हव्या असतील तर मी इफच्या आत अँड फंक्शनचा वापर करीन. तुम्ही जर सिंटॅक्समध्ये नीट पाहत गेलात तर मी आता लॉजिकल टेस्ट ही जी एंटिटी दिसते इफची, त्याच्या आतमध्ये मी अँड फंक्शन टाईप करणार आहे. आणि अँड जसं तुम्ही ओपन करता तसा इफचा सिंटॅक्स डिसअपिअर होऊन खाली अँडचा सिंटॅक्स डिस्प्ले व्हायला लागतोय. पहिली कंडिशन कॉमा दुसरी कंडिशन कॉमा सो ऑन.
असा सिंटॅक्स अँडचा इथे आहे, तो आपल्याला फॉलो करायचा आहे. आता पहिली कंडिशन, फिजिक्सचे मार्क्स 50च्या वर आहेत का, कॉमा, आणि केमिस्ट्रीचे मार्क्स 50च्या वर आहेत का, कॉमा, बायोलॉजीचे मार्क्स 50च्या वर आहेत का. ओके. अँड आपण कशासाठी वापरतोय हे जर आपण नीट परत एकदा रिवाइज केलं की एकापेक्षा जास्त कंडिशन्स मी इफ मध्ये टाकतेय, सर्वच्या सर्व ट्रू हवे असतील तर मग मी अँडचा वापर करते. माझ्या कंडिशन्स इनपुट करून झाल्या की मी अँड क्लोज करणार. अँड इथेच का क्लोज करायचं आहे, कारण अँड हे लॉजिकल टेस्टचा एक भाग आहे. दिस इज द लॉजिकल टेस्ट, आणि ही लॉजिकल टेस्ट इथेच संपती आहे, म्हणून हे फंक्शन इथे क्लोज व्हायला हवं आहे. मी कॉमा दिला कारण आपल्याला व्हॅल्यू इफ ट्रू, हे जर ट्रू असेल तर पास हा रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे. सो डबल इन्व्हर्टेड कॉमा, पास, कॉमा, पुढे व्हॅल्यू इफ फॉल्स, हे जर असं नसेल तर मला रिझल्ट प्रिंट करायचा आहे फेल. ओके. आणि मग मी हा फॉर्म्युला ड्रॅग करणार सो दॅट मी बाकीच्या स्टुडंट्सचे सुद्धा कॅल्क्युलेशन्स करू शकेन. ओके. राईट. परत एकदा आपण हा भाग रिवाइज करूया. ह्या गोष्टी मी डिलीट करते आणि पहिल्यापासून आपण सुरुवात करूया. ओके. प्रश्न परत एकदा, तीनही विषयांचे मार्क्स 50च्या वर असतील तर पास, नसतील तर फेल, इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन. मग लॉजिकल टेस्टसाठी मी विचार केला किती कंडिशन्स आहेत, एकापेक्षा जास्त आहेत का, आणि ज्या कंडिशन्स आहेत त्या सर्वच्या सर्व ट्रू हव्या आहेत का. येस, बोथ आन्सर्स येस, म्हणून मी इथे अँडचा वापर केला. अँड मध्ये आपल्याला 3 कंपॅरिझन्स टाकायचे आहेत. फिजिक्सचे मार्क्स 50च्या वर आहेत का, कॉमा, केमिस्ट्रीचे मार्कही 50च्या वर आहेत का, आणि बायोलॉजीचे मार्क्स ही 50च्या वर आहेत का. अँड आपण इथे क्लोज करणार आहोत कारण अँड हे लॉजिकल टेस्ट होतं इफ फंक्शनचं. खाली सिंटॅक्स बघतच सतत काम करायला हवं आहे. कॉमा दिला, व्हॅल्यू इफ ट्रू. असं जर असेल की हे तीनही विषय 50च्या वर असतील, म्हणजेच तिघांचा रिझल्ट जर ट्रू आला तर अँडचा रिझल्ट ट्रू येईल. असं जर असेल तर मला प्रिंट करायचा रिझल्ट पास. पास टेक्स्ट आहे म्हणून मी डबल इन्व्हर्टेड कॉमात प्रिंट केलं, कॉमा. नसेल तर काय, मला प्रिंट करायचं आहे फेल. ओके. आणि मी हा सिंटॅक्स, हा फॉर्म्युला खाली ड्रॅग केला. राईट. तुम्ही जर पाहिलं तर 1, 2, 3 आणि मला वाटतं 4 विद्यार्थी आहेत. येस, इथे जिथे जिथे अँड मध्ये आपण पाहिलं होतं ट्रू आलंय, तिथे तिथे बरोबर रिझल्ट इथे पास प्रिंट झालेत. राईट. त्याच्याशी रिलेटेड काही अजून एक्झाम्पल्स आपण बघूयात. ओके. हे एक छोटं एक्झाम्पल आहे. अ बिल्डर मर्चंट गिव्स 10% डिस्काउंट ऑन सर्टन प्रोडक्ट लाइन्स. एक व्यापारी 10% डिस्काउंट देतो. द डिस्काउंट इज ओनली गिवन ऑन प्रोडक्ट्स विच आर ऑन स्पेशल ऑफर अँड वेन ऑर्डर व्हॅल्यू इज 1000 ऑर अबाव. एक साधं मॉलचं किंवा एका सुपर शॉपीचं आपण एक उदाहरण घेऊया की तिथे काही प्रॉडक्ट्सवर स्पेशल ऑफर आहे आणि काहीवर नाही आहे. पण स्पेशल ऑफर आहे म्हणजे नेमकं काय आहे तर तिथे 10% डिस्काउंट आहे. आणि 10% डिस्काउंट तुम्हाला केव्हा मिळणार आहे, जेव्हा तुम्ही इथे त्या प्रॉडक्टवर स्पेशल ऑफर असेल आणि जेव्हा तुमची खरेदीची किंमत ही 1000पेक्षा जास्त असेल. या दोन्ही गोष्टी असतील तरच 10% डिस्काउंट. ओके. आपण असं समजूयात की तुम्ही एका मॉलमध्ये किंवा एका दुकानात तुम्ही गेलात आणि तिथे काही सिलेक्टेड गोष्टी आहेत. उदाहरणार्थ आपण म्हणूयात LGचे प्रॉडक्ट्स आहेत किंवा लॅक्मेचे प्रॉडक्ट्स आहेत.
किंवा वर्लपूलचे प्रॉडक्ट्स आहेत, त्यांनी त्यांची स्पेशल ऑफर ओपन केली आहे आणि जिथे स्पेशल ऑफर असेल तिथे येस किंवा नो असं त्यांनी मेन्शन केलंय.